दिवाणी स्वरूपातील खटले चालवण्यासाठी भारतामध्ये विविध स्तरावर दिवाणी न्यायालय आहेत. सर्वोच्च स्तरावर देश पातळीवर सर्वोच्च न्यायालय, विविध राज्य स्तरावर उच्च न्यायालय आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि लघुवाद न्यायालय आहेत. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना घटनेच्या अनुच्छेद 124 नुसार झालेली आहे आणि उच्च न्यायालयांची स्थापना ही घटनेच्या अनुच्छेद 214 नुसार झालेली आहे. जिल्हा स्तरावरील जी न्यायालये आहेत त्याची स्थापना ही राज्य शासनातर्फे झालेली आहे. आता याच्यात कोणकोणती पदे असतात तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश अशी पदे असतात आणि त्यांची जी नियुक्ती आहे ते राष्ट्रपतीमार्फत होत असते. उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश अशी पदे असतात, यांची देखील नियुक्ती ही राष्ट्रपतीमार्फत केलेली असते. जिल्हा न्यायालयामध्ये मुख्य जिल्हा न्यायाधीश, अप्पर जिल्हा न्यायाधीश आणि सहाय्यक जिल्हा न्यायाधीश अशी पदे असतात आणि यांची नियुक्ती ही उच्च न्यायालयातर्फे झालेली असते. आता यांचे जे अधिकार मर्यादा आहे यांसंदर्भात आपल्याला असं सांगता येईल की लघुवाद न्यायालयाला 10,000 रुपयापर्यंतचे जे वाद आहेत त्या संदर्भात न्यायनिर्णय देण्याचा अधिकार असतो. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांना 5 लाखापर्यंतचे जे वाद आहेत त्या संदर्भात न्यायनिर्णय देण्याचा अधिकार असतो आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांना 5 लाखापासून जे पुढचे जे वाद असतात त्या संदर्भातले निर्णय देण्याचा अधिकार असतो. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला ही कोणतेही अधिकार मर्यादा नसते.